सर मानसी मॅडम बाहेर म्हणत होत्या की या महिन्याचा पगारच मिळणार नसेल तर सेलिब्रेशन काय करायचं, शिवाय डोक्यावर कर्ज आहेच, घराचं भाडं थकलंय, त्यात त्यांनी ते वटपौर्णिमेचं व्रत केलं होतं त्यासाठी दागिने सुद्धा गहाण ठेवले. या महिन्याचा पगार जर मिळाला असता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. पण पण 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलेली आहे, त्यामुळे आता या महिन्याचा पगार मिळूच शकत नाही याची कल्पना आहे तर त्यांना. पण या मिडल क्लास लोकांचा ना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. 5 पैशाची जरी उधारी असली ना तरी त्यांना झोप लागत नाही. सर मला तुमची थोडी मदत हवी होती. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. बघा क्रेडिट झाले असतील, पुढच्या 6 महिन्यांचा ऍडव्हान्स पगार दिलाय मी त्यांना. याच्यावर सही करा फक्त. सर मानसी मॅडमचा लग्नानंतरचा पहिला पगार आहे. गोप्या, मिस मानसींसारख्या सामान्य मिडल क्लास लोकांनी मुळात स्वप्नच बघायची नसतात. कारण स्वप्न बघितली आणि ती पूर्णच झाली नाही तर मग जाम त्रास होतो. हॅलो, हा मिस मानसीनं जरा आत पाठवा. सर मला बोलवलं. ही जोशी अँड सन्सची फाईल आहे, ही मला टॅली करून हवी. त्यांनी आपल्याकडनं लोन घेतलं होतं आणि बऱ्याच महिन्यांचा EMI थकलाय. सो आज कितीही उशीर झाला तरी घरी जाण्याआधी मला हे सगळं टॅली करून हवंय. काय झालं? काय झालं? काम करायचा मूड नाही आज? असं काही नाहीये. मग शिट, मी कसं विसरतो. भोपे तुम्ही तरी आठवण करून द्या ना. कसली सर? हो भोपे, या उद्याच्या फार मोठ्या उद्योजिका आहेत. मी यांनाही अशी छोटी छोटी कामं सांगितली तर त्यांना वाईट वाटणारच ना. करेक्ट सर. बरं, त्यात आज 1 तारीख, लग्नानंतरचा पहिला पगार त्यांना अपेक्षित असेल, तोही आपण देणार नाही. सो असं अजिबात नाहीये सर. कितीही उशीर झाला तरी मी माझं काम पूर्ण करूनच जाईन. घ्या. येते सर. मिस मानसी, मिसेस मानसी, बसा बसा. हॅव अ सीट. सर सर हे काय? क्या मी गंमत करत होतो. मी सुद्धा माणूस आहे. लग्नानंतरचा पहिला पगार या संकल्पनेशी जोडलेल्या भावना मी समजू शकतो. अहो गंमत केली मी. किती घाबरताय तुम्ही? तुमच्या ऍडव्हान्स सॅलरीची ऍडजस्टमेंट आपण पुढच्या महिन्यापासून करू. या महिन्याचा पगार घ्या तुम्ही. गोपेने सांगितलं मला, ऍडव्हान्स सॅलरीवरून तुम्ही खूप टेन्शन घेतलं होतं. सर पण कितीही उशीर झाला तरी मी काम पूर्ण करून जाईन. अहो कसलं काम? कुठलंही काम नाहीये.
गंमत करत होतो मी, सांगितलं ना. चला निघा, सर उठा आणि घरी जा. सर माझं काही चुकलं का? नाही, घरी जा सांगितलं ना तुम्हाला. चला निघा, सर पण घरी जा. घरच्यांबरोबर वेळ घालवा. अहो, आयुष्यात हेच तर दिवस महत्वाचे असतात. चला निघा, घरी जा. पण सर काम. काम होत राहतात मिस मानसी. केवढे अवरसी का तो तुम्ही. जा घरी जा, अनिकेत वाट बघत असेल. जा. जा, तुमचा बॉस तुम्हाला ऑर्डर देतोय. घरी जा. सर एक रिक्वेस्ट करू? बोला ना. या महिन्याचा पगार मला कॅश मध्ये मिळेल? हो, वाय नॉट. आपल्या अकाउंटंटशी बोला, तो देईल तुम्हाला. थँक्यू सर. बरं, तुम्हाला लवकर घरी जायचंय हे तुमच्या लक्षात राहील ना, की भोपेंना आठवण करायला सांगू? नाही नाही, राहील लक्षात. येते सर. हॅलो, बोल. तुझा नंबर आहे माझ्याकडे, बोल. बघ कशी ती. ऐक ना जरा, गार्डन मध्ये भेट मला आज. गार्डन मध्ये का? काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? मी सत्यजितला घेऊन येऊ का? नाही, भेटायला बोलवलं म्हणजे टेन्शन येणं साहजिक आहे. मग मग काय, मग सांगते ना भेटल्यावर. ठेव आणि लवकर ये तू. हा, येते येते. बाय. आई येते ग. कुठे? सर्टिफिकेटचे झेरॉक्स भरून येते. हा, झेरॉक्स काढायला? तिच्या हातामध्ये फाईल होती का? तू घाबरले ना मी. काय इथे काय झोका द्यायला बोलवलंय का मला? हा, आता आलीच आहेस तर दे जरा झोका. काय? दे ना. जरा उंच आणि जोरात दे. उंच आणि जोरात दे. पडलीच तरी चालेल, मानिकेतने ओरडलं तरी चालेल. तूच जाशील बघ पळून, घाबरून. मी नाही. आता झोका घेऊन झाला ना की मग तूच जाशील पळून नेहमीप्रमाणे. चीटर. मी नाही पळून जात, तू जातेस रडत. चीटर. मी आईला चीटर म्हणते. चीटर 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 म्हणते ना मग. अगं बघितलं, अशीच अशीच जातेस रागावून दुसऱ्या झोपाळ्यावर बसायला. चीटर कुठची. म्हणू काय दिवस होते ना ग ते. या झोपाळ्यासाठी किती भांडायचो ना आपण. आपण नाही, तू. काही तुला आठवतं? त्या सिसॉच्या मागे एक मोठा सिसॉ होता. असं कसं विसरेन मी. मला चांगलंच आठवतंय. मी असं वर नेऊन एकदम खाली आणला होता आणि तू धाडकन पडली होती. चांगली एवढी खोप पडली होती डोक्याला. रक्त वाहत होतं. इतके घाबरले होते. आणि तू बर्फ आणायला घरात पळून गेली होतीस. आणि आईने विचारलं तेव्हा काय म्हणाली होतीस? आमची खाली सरबत पार्टी सुरू आहे. कुठची सरबत पार्टी? काय सांगणार होते मी आईला? तर मी इतके घाबरले होते. आणि तुला काही झालं असतं तर? आपलं आयुष्य पण बघ ना, झोक्यासारखं झालंय. एक झोका संपला की दुसरा. एक प्रॉब्लेम संपला की लगेच दुसरा. असं वाटतं ना की आता पाय जमिनीवर टेकतील, आता सगळं नीट होईल. नाही, लगेच एखादं नवीन संकट धक्का देतं आणि आपण पुन्हा हवे.
ताई. हे काय लव्ह लेटर? तसं समज हवं तर माझं लव्ह लेटर. आज पगार झाला माझा. खरं तर मी घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे, पण आत्ता जेवढं शक्य आहे ना तेवढं दिलंय. म्हणून वेडी आहेस का तू? हो वेडीच आहे मी तुझ्यासारखी. म्हणून मस्करी करू नकोस हा. म्हणून मी हे नाही घेऊ शकत. अगं ताई मी कोणी परकी आहे का? घे. म्हणून नाही अगं माझ्यासाठी. किती छान सुरू होतं आपलं हे सगळं. इथून पुढेही सगळं छान होणार आहे ताई. आणि आई म्हणते ना, आपण कोणाचं वाईट केलं नाही ना तर देव सुद्धा आपलं कधी वाईट करणार नाही. किती मोठी झाली माझी म्हणून. ताईला सांभाळते. सर माय माइंड नाव जम्बलिंग. तुम्ही माझ्याशी वागताय आत्ता ते खरे आहात की मानसी मॅडमशी वागत होतात ते खरे आहात? भोपे, एखाद्याला जर खाली पाडायचं असेल तर त्याला आधी उंचीवर घेऊन जावं लागतं, आणि मग उंचीवर गेल्यानंतर धक्का मारण्यात जी किक आहे ना ती कमाल आहे. अंडरस्टँडिंग नॉट. यू विल अंडरस्टँड. कळेल कळेल तुम्हाला. काय ग म्हणते? जड झाला असेल ना? नाही ग कुठे काय. अगं दे की. नको नको आलंच घरे काय. अगं दे ना. अगं नको लता. बर बाई नाही बघणार पिशवी उघडून. तुझ्या सासूसाठी काय आणलंय, नवऱ्यासाठी काय आणलंय. लता उगीच काय पण बडबडू नको. आज 1 तारीख ना, पगार झाल्याशिवाय कसं काय एवढं सामान आणलंय. जरा हळू बोल ना. केवढ्या मोठ्याने बोलतेस. सगळ्यांना समजेल. सरप्राईज आहे ना सगळ्यांसाठी. तू पण काय आधी सांगायचं ना. तर चल येते. ये. आय होप तुम्हाला आजचं सगळं नीट लक्षात आलंय. उद्या एक्झाम आहे तुमची, तयारी करून ठेवा नीट. 5 वाजता संध्याकाळी. चला. अच्छा, अरे वा बरं झालं आलीस तू. चहा घेणार आहेस? हा उषा मावशी चहा. मेघा आलीये. हा टाकते तिचा पण. हा. आई बाबा? आई बाबा बाहेर गेलेत पाय मोकळे करायला. मीच पाठवलं ग त्यांना. घरात बसून तेच तेच विचार, मग त्यांच्यात भांडणं होण्यापेक्षा बाहेर जाऊन जरा वेगळे विचार. बरं झालं. मला तुझ्याशी बोलायचं होतं. हा बोला. मी मनूला भेटायला गेले होते. का काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? नाही प्रॉब्लेम काही नाही. ऍक्च्युली मी पण सेम रिॲक्ट केलं. तिने हे द्यायला बोलवलं होतं. पैसे? वेडीचे अरे मनू. 3 लाख पैसे देईल. तुला कळायला नको का? या पैशांची गरज आपल्यापेक्षा जास्त मानसीला या पैशांची जास्त गरज आहे. तुला माहिती की नाही? तू माझ्यावर काय चिडतोयस? मलाही माहित नसेल का? सांगून ऐकेल ती मनू कुठली? पण तिने ऐकलं नाही तरी आपल्याला कळायला हवं ना. हे पैसे आपण घेऊ शकत नाही. या घराची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे या पैशांची गरज मानसीला. मुळात बाबांना कळलं ना की मनूचे पैसे घरात आले तर मेलोच आपण. पण हे माहितीये. काय? चहा? हा हो थँक्यू. अहो हाक मारायची ना. काय नाही चालू दे तुमचं.
कोणाची वाट बघताय? गाडी? थँक्यू. चला भोपे, तुमच्या मानसीच्या अनिकेतची गाडी रेडी आहे. आमची मानसी? तुम्ही तिला अनिकेतची होऊन देत नाही, आमची कुठून होणार? नाही म्हणजे कावळ्याच्या गळ्यात मोत्यांचा हार शोभणार नाही ना, तो तुमच्यासारख्या राजहंसाच्या गळ्यातच शोभणार. अरे वा, संपूर्ण मराठी वाक्य. हा, ते कावळा, राजहंस, मोती. राहू दे राहू दे राहू दे. अनिकेतला सांगा त्याची रस्त्यावर यायची वेळ आली. तर तुम्ही एवढं ठरवलंच आहे तर आज ना उद्या येणार असतो रस्त्यावर. गोपे, फोटो काढा आमचा. अमेझिंग. अमेझिंग म्हणा. अमेझिंग. आउट ऑफ द वर्ल्ड. astonishing, amazing, outstanding, fabulous, fantabulous. बस बस बस. वेगळी पोच, वेगळी न्यू. चेंज.